मुंबई के दहिसर पश्चिम फ्रेंड्स बैंकेट हॉल में विधायिका मनीषा चौधरी द्वारा कोलकाता और बदलापुर में लड़कियों के ऊपर हुए अत्याचार को लेकर जन जागृति अभियान चलाया। प्रचलित कायदे जे आहेत, नवीन तरतुदी ज्या आहेत 2012 साली काही आलेल्या आहेत पोक्सो ऍक्ट मध्ये, त्याप्रमाणे जुवेनाईल जस्टिस ऍक्ट मध्ये पण आलेले 2015 साली। तर हे जे प्रचलित कायदे आहेत त्या पद्धतीने आम्ही कारवाई करत असतो। कायदे तयार करणं, नवीन कायदे बनवणं त्याकरता वेगळी यंत्रणा आहे, परंतु जे इम्प्लिमेंटेशन ऑफ ऍक्ट आहे ते आमचे योग्य पद्धतीने होत आहे। एनर्जी पोल्युशनच्या हद्दीत सर्व प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना महिला संदर्भातल्या असतील, बालका संदर्भातल्या असतील त्या आम्ही तत्परतेने घेत आहोत। जसं तुम्ही आता सांगितलं मगाशी की शाळेमध्ये जे हाऊसकीपिंगसाठी जॉबला असतात जी मुलं, त्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड देखील चेक होत नाही, त्यांना डायरेक्टली त्यांना अपॉइंट केलं जातात, ते राहतात कुठे त्यांचे। तर त्याबाबत सुद्धा सूचना आम्ही शाळेला दिलेल्या आहेत की ज्यावेळी तुम्ही हे जे सफाई कर्मचारी किंवा अनस्किल्ड वर्कर्स जेव्हा अपॉइंट करता तर तेव्हा त्यांनी त्यांचे राहण्याचे पत्ते, त्यांचा आधार कार्ड किंवा या गोष्टी व्हेरीफाय करणं आणि त्यांची यादी किंवा त्यांचे पोल्युशनला देणं अपेक्षित आहे। किंवा एखाद्या संस्थेने जर एखाद्या त्यांच्या अनस्किल्ड वर्करला अपॉइंट करताना आम्हाला जर असं माहिती विचारली की याच्याबाबत कॅरेक्टर व्हेरिफिकेशन आमच्याकडून होतं, ते कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करत त्यांनी पत्र दिलं तर ते करण्याची यंत्रणा सुद्धा आमच्याकडे आहे, परंतु हे त्यांच्याकडून इनिशिएट झालं पाहिजे। पण सर यामध्ये जेव्हा व्यक्ती हा एवढी मोठी घटना घडते त्या निमित्तानं त्याच्या मागे जेव्हा व्यसन करूनच तो व्यक्ती तिथे शाळेमध्ये येतो, त्या व्यसनाला कुठे ना कुठे आळा घालण्यासाठी पोलीस काय करतो? हे आता रेग्युलर कामाचा विषय आहे आमचा की व्यसनाला आळा घालण्याकरता जे आहे ते रेग्युलर पोलिसिंगमध्ये आम्ही करत असतो। म्हणजे तो त्या ठिकाणी कसा आला, त्यांनी व्यसन कुठे केलं, शाळेच्या आवारात केलं, बाहेर केलं, हा तपासाचा भाग आहे। कलकत्ता में डॉक्टर के ऊपर जो सामूहिक बलात्कार किया, ऐसे ही बदलापुर में जो घटना घड़ी, इसके पश्चात अपने एरिया में, अपने यहाँ जितनी स्कूल है वो स्कूल में क्या प्रिकॉशन लेना चाहिए, शासन के ओर से कौन से नियम है और स्कूल की क्या कठिनाइयाँ हैं, पेरेंट्स को क्या तकलीफ होती है, इसमें पुलिस, महापालिका के डॉक्टर्स और स्कूल के प्रिंसिपल और स्कूल के प्रतिनिधि के साथ आज हमारे बोरीवली दहिसर विभाग के सहायक उपायुक्त हमारे जायभाई साहेब, हमारे कुडालकर सीनियर ऑफिसर MHB पुलिस स्टेशन, इनके साथ एक संवाद आज हमने यहाँ किया था। बहुत अच्छा रिस्पांस मिला है और कोई भी स्कूल में ऐसी घटना न घटनी चाहिए और स्कूल को भी जो रूमर्स से लोगों, स्कूल का भी नुकसान होता है, बच्चों का नुकसान होता है और ड्रग्स मुक्त एरिया है, उसके लिए प्रिकॉशन लोक प्रतिनिधि के माध्यम से, हमारे जनता के माध्यम से, पेरेंट्स के माध्यम से, स्कूल के माध्यम से, पुलिस के माध्यम से एक चेन बना के अपना दहिसर सुंदर, स्वच्छ और निर्भय से लोग रहेंगे, इसीलिए आज ये संवाद मैंने रखा था। मैं हमारे मुंबई के पुलिस आयुक्त, उपायुक्त, मुंबई कमिश्नर को विनंती करती हूँ, जिस तरह आज हमने दहिसर विधानसभा में चालू किया है, ऐसे हर एरिया में अगर पुलिस और स्कूल और हमारे लोक प्रतिनिधि एक संवाद करेंगे तो बहुत सारे प्रॉब्लम सॉल्व हो सकते हैं। मैं हमारे MHB पुलिस स्टेशन और उनके सभी वरिष्ठ अधिकारियों का अभिनंदन करती हूँ कि बहुत एक अच्छा कार्यक्रम उन्होंने आज आयोजित किया।